नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा मोठा उत्साहात हा सण साजरा केला जातो। मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो। त्याच दरम्यान आज वर्सोवा परिसरामध्ये आपण आलेलो आहे। आपण माझ्या मागे पाहाल तर वर्सोवामध्ये कोळी जे बांधव आहेत त्या मोठ्या थाटामाटात तयार झालेले पाहायला मिळाले। एकंदरीत आपण पाहिलं तर हा सण हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। त्याच दरम्यान आपण कोळी बांधवांशी बातचीत करणार आहे। ताई, काय सांगाल, आज आपली नारळी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त आपण आज नारळ अर्पण करणार आहे समुद्राला, काय सांगाल? आता आम्ही नारोल आमचे धंद्यासाठी आम्ही नारोल करतो, दरवर्षी करतो। पण आमच्या गावात असं आहे, आमचे 9 गट ते 9 वर्षांनी एकदा हंडी येते। म्हणून यावेळी बाजार गल्लीचे आम्ही मालकी रागा बघत बोलतो, ही बाजार गल्लीची हंडी आहे म्हणून आमचा मान आहे, म्हणून सगळं आमचीच हातची ओढ। तसंच हा पारंपरिक पद्धतीने अनेक वर्ष साजरा केला जातो, त्याच्याबद्दल आपण काय सांगतो? म्हणजे आम्ही नारोल दिल्याशिवाय बोटी बाहेर काढू नाही, आम्ही बाहेर काढू नाही, आम्ही नारोल म्हणजे दिला आमचं आम्हाला वाटतं दर्या शांत झाला मग आम्ही बोटी बाहेर काढतो आणि मच्छी पकडायला सुरुवात करतो। तसंच हा नारळ अर्पण केल्याच्या नंतर आपण काय गाणं गातो? आम्ही आमच्या बोटी सुखरूप राहून देस आणि त्याला मच्छी जास्त मिळून देस आणि आमची समुद्री राहून देस। ताई, काय सांगाल, आज नारळी पौर्णिमा आहे, आपण एवढे चांगले छान तयार झालेले आहे, कसं वाटतं, काय सांगाल? आम्हाला चांगलंच वाटतं, हर वर्षी तयार व्हायला आम्हाला चांगलं वाटते। ह्यो एक आमचा हावभाव असतो, आम्हाला तयार व्हायला आवडते। नारळी पण मोठा सण आहे ह्यो आमचा, ते आमच्या मनापासून आम्हाला लय हावभाव असते तयारी करायची। आणि आम्ही हर वर्षाने 1 वर्ष आम्हाला एक मेडल मिळते असं नारळी पौर्णिमाचं। आमची दही हंडी असते ना तेव्हाही आम्हाला उत्सव मिळते। उत्तर भारतीय जे आहे त्यांचा छठ पूजा असतं, त्यानिमित्त सरकारकडनं मोठं त्यांना सहायता करण्यात येतात, मात्र आज आपल्याला भर पावसात हे नारळ अर्पण करायला येत आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? आम्हाला बी असं वाटते सरकारने आम्हाला बी सहकार होऊन आमचं सहाय्य करायला पाहिजे। जसं त्या लोकांचं करते तसं आमचं वर्षभर लोकांचा बी सण साजरा करायला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे। आम्हाला कशात हे नाही केलं पाहिजे त्या लोकांनी। आपण हा नारळ अर्पण केल्याच्या नंतर काय कारण का ते देवाला बोलू दर्याला शांत कर यावेळी आणि आमच्या बोटीनं मच्छी भरून येऊ दे, बस आमचे धंदे असेच चालू दे। तसंच काय सांगाल दादा, आज आपण नारळ पौर्णिमा आहे, आपल्याला काय वाटतं, कशा प्रकारे आपण साजरा करतो? नाही, नारळी पौर्णिमा तसा पहिला दर्या समुद्र खवळलेला असं त्याला शांत करण्यासाठी आपण नारळ अर्पण करतो। त्याच्यानंतर जी सुख येते त्याला आम्ही समोरून जातो आणि फक्त एकच मागणं आहे की आमचं दुसऱ्या लोकांचं तुम्ही भलं करा, शेतकऱ्यांना हे देतात ते देतात, सर्व सुख सोय देतात, पण कोल्याना कोण देत नाही। साध्यावर घरं बांधायला देत नाही, घरं बांधायला लगेच बीएमसी बुलडोझर देते आणि साधं पाणी मिळतं, पाण्याचं पण 2 तास आहे। पण प्रशासनाला हेच विनंती आहे की आमचं थोडं घराचं आणि नळाचं समस्या जाणून घ्यावं। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, G24 तास, मुंबई।